हे गाईस, ट्रिप भरपूर दिवसानंतर ट्रिप निघाली आहे आणि आपल्या गाड्यांची पूजा चालू आहे. नारळ भरून आपण बाईकला राईड सुरुवात करणार आहे. तर मोरया, सूरज ब्रो, ॲलेक्स, अक्षदा, अमय आणि आपण डुओ चालले आहे आणि आपल्यासोबत रोहित आहे आपल्या पाठीमागे आणि आपला रोहित भाई आपला राहुल भाई. चला, मिस यू, बाय बाय. हां चला. गाईस, राईडला सुरुवात झाली आहे. पोचलो आपण विमानतळाच्या इथे आणि आपलं राईट साईडला सनसेट होत आहे आणि आम्ही निघालो आहे. आता वाजल्यात तर 5 वाजले. ट्रॅफिकमुळे थोडासा टाईम झाला. निघालो 4 वाजता आम्ही, त्याच्यामुळे थोडासा ट्रॅफिक वगैरे हवा वगैरे भरता टाईम झाला. इट्स ओके, काय नाही. आपले ट्रिप तर एकदम मस्त जाणार आहे. फक्त माझा हवाचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण का टायर थोडंसं एक बारीकसा टाचन गेलेली आहे टायरमध्ये, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरा काय नाही. तर आपण टायमावर हवा वगैरे भरून घेऊ तर चिल, दुसरा काहीच नाही. आमायची ना आपली स्कूटी आहे, ते आपण असतेच जाणार जरा 70 60 90 या स्पीडला जाणार आहे. बाकींचं बाईक आहे ते आपल्या स्पीडनुसार जाणार, म्हणजे 100-1 असं आहे त्यांचं लिमिट. इट्स ओके. तर आपण निघू मस्त बाकी. अरे मध्ये तर बापरे बाप, थांबलेलं पेट्रोल पंपवर हवा भरायला आणि इथे मध्ये थांबलेलं हवा भरायला पेट्रोल भरायला गरमी लागत होते. भरपूर डेंजर गरमी लागते. जॅकेट घातलं आहे. आम्हाला वाटलं आता पुढे जाऊन तर लागणारच थंडी, त्याचा फायदा तर होणारच आहे, पण इथेच आपल्या इथे भरपूर गरमी आहे. आता बघू काय त्या पुढे. वाटतं भरपूर ट्रॅफिक आहे पुढे. आता हा ब्रिज आम्ही रोंगवेशी चाललो आहे कारण का पुढे भरपूर ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे. नाही तर तुम्ही समजाल रोंगवेशी का चाललो आहेत बरं. तर याचं रिझन आहे की फुल ट्रॅफिक आहे खालून रस्त्याने, म्हणून ब्रिजवरून चाललो मी. तर मित्रांनो, मालवण जाताना कंटाळा नाही कारण का मालवण काय बोलू आता मी, शब्दच नाही माझ्याकडे. खतरनाक जागा आहे कारण का तिथे गेल्यानंतर ना असं मन एकदम शांत जागा आहे. एकदम किनारे वगैरे एकदम शांत आणि बघण्यासारखे आहेत. कारण का माझी ही आता 4थी फेरी आहे. मी मालवणमध्ये 3ऱ्यांदा गेलेलो, म्हणजे 3 फेऱ्या गेलो आणि ही 4थी. त्याच्यामुळे मालवण कधी जुना होत नाही आणि एकदम मस्त वातावरण आहे, शांत, एक रिलॅक्स होण्यासाठी. तर माझ्या पाठीमागे जो रोहित बसला आहे ना, त्याची भरपूर इच्छा होती की मालवणमध्ये जाऊ आपण. तर माझं तर इच्छा होतीच तशी पण जायची, पण तो बोलला मला पण यायचं आहे. तर ठीक आहे, चल मग काय करू आता. भरपूर त्याने रिक्वेस्ट केली कारण का सिंगल सीट भरपूर मजा असते, पण जाऊ द्या, त्याची ड्रीम जागा होती तिकडे जाण्याची. तर ठीक आहे, चल आपण ते ड्रीम पूर्ण केली. दुसरं काय करू शकतो. तर चला, तर पुढे भेटू. तर पलसवे वाड्यावरून आपण घेतलं आहे राईट ब्रिज खालून आणि निघालो आता आपण पेन माड या रस्त्याने जाणार आहे. तर ट्रॅफिक तर नाही इथे सध्या. तर पुढे जाऊन ट्रॅफिक भेटेल की नाही आपल्याला सुद्धा माहीत नाही. तर व्हिडिओला बघत राहा. तर असं यार खड्डे ओके. चल, थोडं एवढं नव्हतं खड्डे, संध्याकाळ होत आली. तर आपण फोग लाईट लावली आहे मित्रांनो, आपलं काही टेन्शन नाही कारण का सकाळपासून बापरे बाप एवढं हैराण झालं होतं त्या लाईटी लावता. काय सांगू, तो गॅरेजवाला पण एवढा हैराण झाला तर हे लावता लाईट्या लावतं, कुठून कनेक्शन घ्यायचा कसा काय. यार मी तर एकदम प्रॉब्लेममध्ये होतो का लागल का नाही. एवढा टाईम चालले आपला. नेमकेच 3:30ला गाडी रेडी झाली अख्खी आणि अक्षय ब्रो तर बोललेला की 3:30लाच निघायचं आहे आपल्याला. तर थोडासा लेट झाला, सॉरी, पण चालले प्रवास आमचा नीट एकदम चांगला. तर बाय द वे रस्ते तर आपल्याला माणगावपर्यंत माहीत आहे. मग नंतर त्याच्यानंतर आपण मॅपचा सहारा घेऊ आणि नीट जाऊ एकदम थेट. मग नंतर रोहितने जी बॅग आणले ना, ते रोहितला नंतर त्रास देईल पाडणं, म्हणजे पाठण दुखेल त्याचा.
तर त्याच्यानंतर मग आपण आमईच्या गाडीवर मधीन देऊ शकतो, त्याला जागा आहे तर त्याच्यामुळे आपण त्याला देऊ शकतो. तो बोलल्यानंतर ठेवू आपण, तर ठीक है चल. तर बघू देखो भाई, जो एडवेंचर में मज़ा है ना वो ऐसा खड़े रहने में, क्योंकि समझ में नहीं आता है खड्डे क्या है. खड्डे यार 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 खड्डे खड्डे खड्डे. देखो ऐसा मज़ा ले रहा है भाई खड़ा रह के खड्डों का, और हम ऐसे बैठ के ले रहे खड्डों का सजा. बीच में खड्डे कैसे आए मेरे भाई, अभी आने था खड्डे. अरे अचानक खड्डा आला ना मग प्रॉब्लेम होता आपला, कारण का आपण डबल सीट आहे, ब्रेक मारला तर थोडासा कंट्रोलिंग जातो, कारण का त्याचा जोर आहे तो आपल्या अंगावर, त्यामुळे थोडा कंट्रोलिंग जातो. तेवढं पण नाही जात, पण मध्ये स्पीड ब्रेकर आल्यावर आणि खड्डे आल्यावर तो वातावरण एकदम काय झालं काय समजत नाही. थंडीचं वातावरण चालू आहे आणि एकदम धुका 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 धुका, कारण वातावरण एकदम चेंज झालं. क्लायमेट एकदम भारी पाहिजे यार. मित्रांनो आपली एक राईड मोठी येणार आहे आता, मजबूत लॉंग राईड लवकरच येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. तर ती पण सिरीज एन्जॉय करा, कारण का ती सिरीज भरपूर मोठी होणार आहे. किती दिवस होतील काय माहीत, सिरीज चालू राहील, पण ते एन्जॉय करा तुम्ही. असं रस्ता भेटायला पाहिजे एकदम शांत, ट्रॅफिक नाही, खड्डे वगैरे काहीच नाही, तर गाडी चालवायला अजून मजा येईल ना. डेस्टिनेशनवर आपण लवकर पोहोचता येईल आपल्याला. 5-10-20 मिनटात मानगाव येथे पोहोचू आपण मित्रांनो. अरे मित्रांनो, ज्या आपण फॉग लाईट लावलेली ना, तर मित्रांनो आपण फॉग लाईट लावलेली ना, तिचा वाटतं नट थोडासा लूज झाला आहे, त्याच्यामुळे आपले जे फॉग लाईट राईट साईडचे ना ते डायरेक्टली वरती खड्ड्यानं आपटली, डायरेक्ट लाईट आपली वरती गेली, तर त्याच्यामुळे बंद करून ठेवलं आहे. पण आता कुठे मध्ये थांबलो तर थोडासा टाईट वगैरे करू, जेणेकरून आपल्याला त्याचा यूज तर होणारच आहे, कारण का आता हे घाट वगैरे चालू झालं आहे मित्रांनो. तर की सुंदर असा घाट हा चालू झाला आहे आता. तर याच्यामध्ये आपल्याला फॉग लाईट जर पाहिजेच, तर चांगली विजिबिलिटी दिसेल पुढचा. सध्या तर वन वेज आहे हा, पण त्या साईडचं वाटतं आहे काम चालू आहे. तर आमचं झालं आहे राईड कंप्लीट किती झाले, तरी पण 83 कंप्लीट झाली आहे, म्हणजे अजून भरपूर बाकी आहे. आपल्या इथून खारघरवरून दाखवते डिस्टन्स किती माहिती आहे का, 466 असं काहीतरी दाखवतं. डिप्पर मारून येतात ना यार, भरपूर खतरनाक डिप्परचा सामना करायला लागतो, कारण का डायरेक्ट डोल्यावर ना पुढचा काहीच दिसत नाही. तर मित्रांनो अक्षदाचा प्लॅन म्हणजे प्लॅन नाही, तर त्याचा कसं लीड करतो तो बघा. आता आम्हाला पुढचा दिसत नाही, ओके, कारण का त्याचं थोडंसं लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं काय दिसत नाही ना. अक्षय बरोबर बघा त्याला लाईट प्रोडक्ट करतो, म्हणजे असं असतो लीड करणं. तर अक्षय बरोबरचा खतरनाक आहे भाई, बल तो एकदम उजेड बघा, बाप पुढं उजेड आहे. आणि आता आम्हाचं तर बलचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो जास्त दिसत नाही पुढचा. चांगलं गोष्ट आहे रे अक्षय ब्रो, असा एनर्जी यायला पाहिजे रे, तेव्हा काय मुडेल जरासा राईड करायला यार. आपल्याला असं मेल्यागतनी नाही जमत यार, काय होतं काय माहीत नाही, अचानक एकदम सॅड नुसता कंटिन्यू राईड, नाही गप्पा नाही गोष्टी, काय यार विषय काय. आपण जे लाईट लावले ते डायरेक्ट वरती गेले, जे भरपूर खड्डं होतं, त्याच्यामुळे ती लाईट थोडीशी लूज झाली. एक लेफ्ट साईडचा एकदम परफेक्ट लागला आहे नट, पण या साईडचा जो राईट साईडचा आहे ना तो बेकार झाला. म्हणजे विषय काय आला, म्हणजे जाम लवकर, म्हणजे 12 वाजता घेतलेला करायला, तरी पण तो होत नव्हता. त्याच्यामुळे मला वाटतं जाम घाई केली, म्हणून मी असं झालं आहे माझ्यासोबत वाटतं, मला वाटतं. तर मित्रांनो इथं जरासा ब्रेक घेतला आहे थोडा. अक्षदा फक्त जरा थोडं गॅरेज वगैरे भेटलं तर करून टाकू ठीक.
थोडंसं म्हणजे 5 मिनटं पण नाही थांबलो आणि पुढे निघालो, कारण का जेवण वगैरे म्हणजे जेवणाचं बघायचं आहे, थोडंसं हॉटेल वगैरे पुढे आहेत, पण तिथे थांबलो. थोडासा विचार चाललेला त्यांचा काय जेवण कुठे करायचं काय नाही, कारण का यावी अक्षय ब्रोने ॲलेक्सने इंटरकॉम लावलं ते, म्हणजे त्यांचा ते संवाद होऊ शकतो, पण आमचा नाही होत, तर त्याच्यामुळे थोडासा ब्रेक घेतलेला, दुसरं काही नाही. तर निघालो पुढे माणगाव नाहीतर महाड या दरम्यान कुठेतरी नाश्ता वगैरे करायचा आम्ही ठरवला आहे. तर भेटू डायरेक्ट नाश्ता वगैरे करताना, आणि जर गॅरेज भेटला तर मला बेस्ट आहे यार. थोडासा फॉग लाईट आहे ते थोडासा लूज झाला आहे, त्याच्यामुळे तो टाईट पण करायला भेटेल. थोडा येलेंकीमध्ये तो होऊन जाईल, जे दोन्ही साईडचे नट आहेत ते थोडंसं लूज झालं आहे. ओके, बघू पुढे माणगाव नाही तर महाडमध्ये गॅरेज वगैरे आहेत, पण काय करू. तर मित्रांनो नाश्ता नाही, जेवणच करून घेतलं आहे, कारण का तिथे कधी काय भेटेल काय सांगता नाही येत, किती वाजता किती नाही पोचायला ते पण आपल्याला माहीत नाही. पण एक काम झालं बाय फायनली, जे आपले फॉग लाईट होते ते बसवले. जे आपल्याला आधीचा नट होता जे याच्यामुळे फॉग लाईट सोबत भेटलेला तो जरासा लूज होत होता, त्याच्यामुळं काही जमलंच नाही. पेलिंग की यूज करून तर त्याचा पूर्ण हे झाला. तर जाऊ मग दुसऱ्या गॅरेजचे जाऊ. त्याच्या आम्ही जिथं जेवण गेलं त्याच्यात थोडंसं पुढं आल्यानंतर गॅरेजवाला भेटला, तिथंच आम्ही नट वगैरे लावून घेतला बाय. फायनली झाला होता तो प्रॉब्लेम, मला सॉल्व झाला, पण ॲक्च्युली भरपूर लेट झाला तिथे. त्याचं सोल्युशन नव्हता निघत, काय करायचं काय नाही, त्याच्यानं अजून भरपूर टाईम झाला. त्याच्यामुळं ऑलरेडी आता किती वाजले, 8:30 वाजले. तिथं आय थिंक वाटतं 1 तास तरी आम्ही तिथं घालवला. जेवण वगैरे करून थोडंसं लावायचं होता फॉग लाईट आपली, त्याच्यामुळं वेळ गेला. तिथे अर्धे ते पुढे गेल्यात. अक्षय ब्रो आपल्यासोबत आहे, तो डरने की क्या बात, अक्षय ब्रो आहे तो. अरे चिपळूण जायला रस्ता लागला मित्रांनो, एकदम कडकवाला. आता आपण महाडच्या इथे आहे आणि हा रोड एकदम पाचशा क्लिअर भेटला ना, एकदम त्याला आवडला. असा रस्ता भेटला तर जाम मजा येईल. तर आपला अक्षय ब्रो पाठीमागं आहे आणि बाकीचे पुढे गेल्यात, तर त्यांना आपल्याला चेस करायचं आहे, म्हणून थोडासा फास्ट चालवत आहे, बाकी दुसरं काही नाही. तर मित्रांनो आपल्याला भेटलं ते, आणि पेट्रोल भरत होतं, कारण का पेट्रोल नव्हतं आपलं, पण आपण भरून घेतलं. ते आता पाठीमागं पेट्रोल भरतात, त्याच्यामुळं आपण पण गाडी स्लो केली, कारण का आपल्याला दिसलं नव्हतं. आम्हाला वाटलं पुढे गेलं असेल, पण ते रोहितला दिसलं, त्याच्यामुळे आपण स्पीड कमी केले. आपण आस्ते आस्ते जाऊ, ते आल्यानंतर आपण सोबत निघू. आणि थंडी भरपूर आहे, मी जॅकेट घातलं आहे म्हणून, आणि रोहितने पण बरं झालं काहीतरी घेतलं आहे जाड वस्तू, म्हणजे असं स्वेटर गतनी हुडी वगैरे, त्याच्यामुळे त्याला पण त्रास होणार नाही, थंडी वगैरे वारा बिराचं हेल्मेट वगैरे आहे, रेडी आहे सगळं. ओके, तर पोचू आपण. 3चा टाईम दिला आहे याच्यामध्ये, मॅपमध्ये 3:30चा टाईम दिला आहे. 327 किलोमीटर रेंज आपल्याला हे करायचं आहे, कवर करायचं आहे. इथं 6 आवर दाखवतात, ठीक आहे करू. बाकी ते जाऊ द्या. लाईट कशी आहे, लाईट फॉग लाईट कशी आहे आता एकदम कडक फिटिंग केले, आता हलणार नाही चिलणार नाही, तर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. कशी आहे लाईट, कशी आहे, हां दिसते का, चेंज करतो बघा. आता ही व्हाईट करतो, व्हाईट होती बघ ही, व्हाईट नाही, येल्लो. कसं आहे, कडक ना. चला आता पुढं भेटू. घाटा मिठात काम येईल बाई, म्हणून आपला एवढा केला आहे खर्च, दुसरा काय नाही. 5 आवर 31 मिनिट ब्रो, आणि डिस्टन्स अजून बाकी आहे, 261 किलोमीटर बाकी आहे. तर मित्रांनो रात्री खरंच गाडीनं थोडा सावकाश चालवा, कारण का मध्ये रस्त्यामध्ये कधी खड्डे असतील, कधी गाडी बिडी बंद पडलेली असेल, तर अचानक दिसत नाही, मग नंतर डायरेक्ट त्याच्या सामने गेल्यानंतर दिसत. थोडा सावकाश चालवा आणि नीट चालवा, एकदम डोलं उघडं ठेवून, कारण का कधी पण गाडी खराब झालेली कधी पण रस्त्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे आता कारण का आमच्या समोर असं म्हणजे अचानक डायरेक्ट गाडी आली, ती बंद पडलेली, तिथे थोडा गडबड उरते म्हणून. तर
त्याच्यामुळे रिलॅक्समध्ये गाडी चालवा. ओके. तर फायनली पोहोचलो चिपळूण मित्रांनो. तर वाजले किती 10:30 वाजले. तर 10:30 वाजता आपण चिपळूणमध्ये पोहोचलो आहे. हा तो ब्रिज जो मेट्रो आहे का काय समजत नाही. तो गेल्या 2 वर्षानंतर मला वाटतं ते कोसळला. तो हा तो चिपळूणमधला. तर काम चालू आहे तरी पण. म्हणजे वाजले 10:30. अजून 5 आवर दाखवतात आणि राहिलं 235 किलोमीटर अजून कवर करायचं. होऊन जाईल. 3चा टायमिंग दिला आहे मॅपमध्ये, 3:30चा. त्याच्या अगोदर प्रयत्न करू कवर करायचं. चला काय ना. आता माझ्यावरून शिफ्ट झालं आहे रोहित. इथे गेला आहे आता ॲलेक्सच्या गाडीवर बसायला गेला आहे. आता थोडासा मी रिलॅक्स झालो आहे. त्याला झोप नको यायला फक्त, बस दुसरा काय नाही. टाक जरा राहिलं तेवढा बघ इथे राहतं. अरे मग स्कॅन करायचा होता. थांब कॅश आहे. हां तो गेला ना काय. नाही इकडे आज चाललो आहे आता इथे मालवणमध्ये. हां ठीक आहे. नाही भाई क्या होने लगा इसको, क्या हो रहा है? खुशी के मारे में. ओ वाह क्या अच्छा फोर्ट बना है. फायदे कौन सा फोर्ट है ये? वाह इसके पीछे बहुत मेहनत है गाइस. कौन सा फोर्ट, रायगड है या कौन सा फोर्ट है मुझे समझ में नहीं आ रहा है. तो जो भी बनाया है. यांचा मूड एकदम ऑफ होता. या कॅफेमध्ये आल्यानंतर एकदम फ्रेश झालेला आहे मूड. गाणी बिणी यस भाई झोपला का नाही. भाईची पाटण बरी आहे ना. पाटण बरी आहे ना भाईची. हां भाई ओके ना. यस मूड फ्रेश. यस आम्ही हसतो बाबा. ओ माय गॉड. भाईला आमचा ग्रुप आवडलाय मस्त बाकी. कॅफे पण आवडला एकदम. डीजे कॅफे. तर कधी आलं तर या बिंदास विजिट करा. मस्त सर्व्हिस दिली आहे आम्हाला एकदम. TV वगैरे साऊंड घेऊन एन्जॉय आम्ही केलं. थांबा जाम खुश झाले भाई. जाम खुश झाले. मित्र तुझं नाव काय? साहिल. मित्रांनो साहिल आहे आपला. तर मित्रांनो आमचा न्यू फ्रेंड साहिल. बेस्ट अँड बेस्ट. आणि आपण कधी पण आलो तरी तर याला भेटा. चल बात झाला. चल तो टुट्ट. चलो भाई हम जाते अभी. चल बाय. चला मॅम. बाय. चला मस्त पैकी एकदम झालेला आहे नाश्ता बिष्टा वगैरे. आता डायरेक्ट आपण कुठं असते ब्रो? मोबाईल माझे काय आहे त्याच्यावर. माझा उदर आहे तो तुझाच आहे. त्याला रेडी होतो मी पण. तर ना फुल एनर्जी टाईप झालेली आहे आता. मस्तपैकी कॅफेवरची एकदम भारी DJ कॅफे. एकदम भारी परफेक्ट. एकदम सर्विस एकदम भारी आहे मित्रांनो. खरंच आलं तर कधी पण या तुम्ही इथे. लागतो. बड़ी ताज्जुब की बात है 12 बज गए और रस्ते का और काम भी चालू आहे. जोरदार काम चालू आहे वाटतं. 12 वाजल्यानंतर तरी पण बाईक काम थांबवलं आहे नाही. चांगली गोष्ट आहे. रस्ता भारी बनव फक्त, बस दुसरा काय नाही. रात्री बनवता बाकी ठीक आहे. उसके लिए इज्जत है बट अच्छा बनाओ. खराब ना होणार चाहिए बस दुसरा कुछ नाही. तर मित्रांनो संगमेश्वरच्या इथून रस्ता लागलेला आहे. एवढा खतरनाक रस्ता आहे तो. बेकार रस्ता आहे. आखी वाट लागली. कारण का भरपूर स्पीड कमी झाली त्याच्यामुळं थोडा अजून जास्त टाईम लागल पोचायला तिथे. कारण का रस्ता हा नीटच नाही. बनवायला घेतले रस्ता. अजून भरपूर काम बाकी आहे. संगमेश्वरवरून मालवण जाण्यासाठी तो रस्ता बनवणं. भाई साहब क्या दुखा था.
यार काय भयंकर धुका गेला का. वायझर माझा धुक्यान घेऊ झाला. माझा पुढची माणसं तर असे जाडे जाडे दिसतात ना, ब्लर झाले. ओ यार स्पीड ब्रेकर, असं 2 स्पीड ब्रेकर आलं ते दिसलंच ना भाई. रोहित बाईक त्यांना अट्टानं उडले. बाईचा काय झालं सर काय माहीत ना. बरं बेचकीन अटकतं फटक्यान. आबारा कितना बाकी है, 100 किलोमीटर बाकी है और भी यार बहुत टाइम हुआ. घर से निकले 4 बजे और अभी बज गए हैं 2:52. बाप रे बाप. किती वाजले बघा, अजून किती बाकी आहे. बॅटरी पण सो गाईस पोचलेलो आहे आम्ही फायनली रूमवर. आणि वाजल्यात बघा सकाळचे वाजल्यात 5-9 वाजल्यात मित्रांनो. काय नाही आता विषय काय नाही. आणल्यात दादाने गोदऱ्या ब्लँकेट वगैरे आणले झोपण्यासाठी. मस्त पद्धतशीर झोपणार आहे. उद्या उठून काय आहे त्या विषय काय आहे त्या बघू. आता मी एवढंच बोलू शकतो गुड नाईट.